नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण संवर्ग 4 जे बदली पात्र शिक्षक आहेत त्यांचा आता टप्पा 5वा सुरू होणार आहे. 5 ऑगस्टपासून त्यांना आपले पसंतीक्रम भरण्याकरिता पोर्टलवरती सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पोर्टलचा अधिकृत व्हिडिओ येईल असं वाटतं आणि तो जर व्हिडिओ आल्यानंतर आपण तो व्हिडिओ जरूर पाहावा. तर आज आपण बदलीपात्र शिक्षकांची जी एकूण बदली प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल थोडंसं या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काही मुद्दे आपण जाणून घेणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला असा आहे की आपला जो बदली प्रक्रियेबाबतचा जो शासन निर्णय आहे 18 जून 2024चा, ह्या शासन निर्णयाचं आपण काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. कारण त्या शासन निर्णयामध्ये काही गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर मी तुम्हाला तो शासन निर्णय शासन निर्णय तुम्हाला मी दाखवत आहे. तर हा जो आहे 18 जून 2024चा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण असा हा जी.आर. आहे. तर या जी.आर. मध्ये आपल्या बदली प्रक्रियेबाबत सगळी माहिती दिलेली आहे. या जी.आर. वरतीच आपल्या बदली प्रक्रिया सध्या होत आहेत. तर याच्यामध्ये जिथे आपल्याला बदली पात्र शिक्षकांबाबत माहिती दिलेली आहे ते मुद्दे वाचून घेणं गरजेचं आहे. तर आपण बघूया ते कोणत्या पानावरती त्याची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं मुद्दा क्रमांक आहे 4.5 टप्पा क्रमांक 5 म्हणजे बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि तिथे 4.5 मध्ये काही मुद्दे आहेत. तर त्यातला पहिला मुद्दा असा आहे की टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे तसेच बदली होत असलेले आणि बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल आणि सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसांचा अवधी देण्यात येईल. म्हणजे इथे थोडक्यात असं सांगितलं की एक रिक्त पदांची यादी तसेच बदली पात्र शिक्षकांची एक यादी म्हणजे ज्येष्ठता यादी या त्या ठिकाणी येणार आहे. आणि त्या ज्येष्ठता यादी नुसार जे जे शिक्षक आहेत जे बदली पात्र आहेत त्यांना आता त्यांचं जे शाळांचा पसंतीक्रम आहे तो भरण्यासाठी अवधी देण्यात येईल. समजा सेवा ज्येष्ठता समान आहेत आणि अशा शिक्षकांनी दोघांनी एकाच शाळेची मागणी केली ज्यांची सेवा ज्येष्ठता सेम आहे. तर अशा वेळी त्या दोघांमध्ये जो कोणी वयाने ज्येष्ठ असेल, वयाने सिनियर असेल त्यांना ती शाळा दिली जाईल. म्हणजे सेम सेवा ज्येष्ठता असल्यानंतर जेव्हा सेम शाळा मागितली जाते तेव्हा मात्र ज्यांचं वय जास्त आहे त्यांना ती शाळा दिली जाईल. त्यानंतर शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो प्राधान्यक्रम आहे, पसंतीक्रम आहे ह्याच्यानुसार त्या बदल्या होणार आहेत. तसेच तुमची सेवा ज्येष्ठता हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तुमची सेवा ज्येष्ठता आणि तुम्ही दिलेले चॉईस ह्या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी बदली प्रक्रिया ही होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो प्राधान्यक्रम आणि जे काही चॉईसेस आहेत ते व्यवस्थित द्यायचे आहेत. आणि हे देत असताना ज्या ठिकाणी कंपल्सरी आपण ठेवलेलं ज्याला आपण कंपल्सरी समानीकरणाच्या जागा मिळतो त्या जागा सोडून अन्य ज्या क्लिअर पोस्ट असतील त्याच ठिकाणी आपल्याला बदलीने जाता येणार आहे. तर वॅकन्सी रिक्त पदांची यादी सुद्धा येईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जिथे क्लिअर पोस्ट असं म्हटलेलं आहे करंट क्लिअर पोस्ट तर त्या जागा म्हणजे त्या रिक्त जागा असतात त्या अशा रिक्त जागा असणाऱ्या शाळा तुम्ही घेऊ शकता. आता बदली प्रक्रियेतील कुठल्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल. म्हणजे बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम देणंच आहे. समजा त्यांनी फॉर्म नाही भरला तर ते पुन्हा विस्थापित मध्ये जाणार आहेत. विस्थापित मध्ये नाही भरला तर पुन्हा मग त्यांना विस्थापित मध्ये काय होणार आहे जिथे ज्या शाळा रिक्त असतील तिथे सिस्टीमद्वारे त्यांना शाळा देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरणं आणि आपले जे जे बदली पात्र शिक्षक आहेत त्यांनी फॉर्म भरून आपल्या ज्या सोयीच्या 30 शाळा आहेत त्या तुम्हाला द्यायच्या आहेत. जेवढे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना किमान 30 शाळा द्यायच्या आहेत. बघा 30 शाळा किंवा 4ची बदली प्रक्रिया झाल्यानंतर जेवढ्या शाळा रिक्त राहतील समजा उर्दू माध्यम आहे, गुजराती माध्यम आहे किंवा काही पदवीधर आहेत त्यांना समजा जागा समजा 4 शाळा शिल्लक असेल तर त्यांना त्या 4ही शाळा द्यायच्या आहेत.
ज्यांना समजा 15 शाळा शिल्लक असेल त्यांनी 15 द्यायचे. मात्र जे उपशिक्षक आहेत त्यांना 30 पेक्षा जास्त शाळा असणारच आहेत, त्यामुळे त्यांना कमीत कमी 30 शाळा ह्या सगळ्यांना द्यायच्या आहेत. मात्र मुख्याध्यापक म्हणा, पदवीधर यांना जर कमी शाळा उपलब्ध असतील तर त्यांनी जेवढ्या उपलब्ध असेल तेवढ्या शाळांची माहिती देणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे म्हटलेलं आहे की संवर्ग 1 मध्ये जे पात्र शिक्षक त्यांनी बदलीतून सूट घेतली असेल आणि त्यांचा जोडीदार मात्र बदली पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र मधून बदली केली जाईल, असा एक उल्लेख या GR मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर GR मध्ये बाकीच्या काही गोष्टी तर तुम्ही काळजीपूर्वक ते बघा. त्यानंतर इथे एक विवरणपत्र दिलेलं आहे, त्या विवरणपत्राकडे आपण बघूया. विवरणपत्र क्रमांक 1 बदलीस पात्र शिक्षक. तर आपला फॉर्म सुद्धा असाच असणार आहे. तर इथे हे सगळं आपलं नाव वगैरे ह्या गोष्टी आहेतच, परंतु इथे एक मुद्दा आहे शाळांचा प्राधान्यक्रम. त्याच्यामध्ये नमूद अ आणि आ असे 2 ऑप्शन आहेत. तर पहिला ऑप्शन आहे मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा. आणि दुसरा आहे मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा. ह्या दोन्ही बाबत आपण पुढे बोलणारच आहोत की अ घ्यायचा की आ, ह्याच्याबाबत आपण आता पुढे बोलणार आहोत. तर हे झालं GR बाबत. हा GR आणि विन्सिस तर्फे येणारा व्हिडिओ ह्या दोन्हीचं काळजीपूर्वक वाचन आणि अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा बदली फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपण इतर काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्याकडे वळूया. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिक्त जागांची जी यादी येणार आहे त्या रिक्त जागांच्या यादीचा अभ्यास आणि बदली पात्र शिक्षक किती आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. रिक्त जागामध्ये ज्या करंट क्लिअर पोस्ट असं लिहिलेलं असतं तर त्या जागा ह्या तुम्हाला मिळणाऱ्या असतात, त्यामुळे अशा शाळांची निवड तुम्ही करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपण आता बघत होतो की प्रशासकीय घ्यायचं की विनंती घ्यायचं. तर प्रशासकीय म्हणजे अ हा मुद्दा निवडल्यास काय होणार आहे, तर आपली शाळा जर कोणत्याही शिक्षकांनी पसंती क्रमाद्वारे मागितली नाही, म्हणजे आपली शाळांना चॉईसेसमध्ये कोणी घेतले नाही किंवा घेऊन सुद्धा त्यांना त्याच्या वरची शाळा मिळत गेले, तर अशा वेळी काय होईल, आपली शाळा कोणी न घेतल्यामुळे आपण तिथेच राहू. मात्र आपण विस्थापितमध्ये परत एकदा आपल्याला पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागणार आहे आणि विस्थापित राऊंडमध्ये सुद्धा आपली शाळा जर कोणीच घेतली नाही तर तेव्हाच आपण त्या शाळेमध्ये राहणार आहोत. मात्र ही जी शक्यता आहे, शक्यता फार कमी आहे, कारण प्रत्येक एवढे शिक्षकांच्या बदल्या आहेत की त्याच्यामध्ये कोणी ना कोणी आपली शाळा ही त्याच्यामध्ये घेऊ शकतं. त्याच्यामुळे प्रशासकीय हा मुद्दा घेणं या ठिकाणी थोडंसं रिस्की होणार आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा न घेता आपण विनंती बदलीचा जो मुद्दा आहे हा निवडणं योग्य ठरतं. बाकी तुम्ही म्हणजे त्याबाबत अधिक अभ्यास करून निर्णय घ्यावा, परंतु सर्वसाधारणपणे हा ऑप्शन म्हणजे विनंती बदली निवडणं सोयीचं ठरतं. कारण जर आपली शाळा जर समोरच्याने कोणी घेतली आणि आपण प्रशासकीय निवडलेलं असेल तर अशा वेळी काय होतं, अशा वेळी आपण जे चॉईस दिलेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सेवाज्येष्ठतेचा विचार केला जात नाही. प्रशासकीयमध्ये आपल्या सेवाज्येष्ठतेचा विचार केला जात नाही. त्याच्यामुळे आपण हा ऑप्शन निवडून आपल्याला हवी ती शाळा मिळवणं योग्य राहील. नंतर मग विस्थापितमध्ये गेल्यानंतर शाळांची संख्याही कमी होते आणि आपली गैरसोय होण्याची शक्यता फार असते. म्हणून शक्यतो सगळ्यांनी हा पर्याय निवडणं योग्य ठरणार आहे. तर या ठिकाणी हा मुद्दा क्लिअर झाला असेल असं मी समजतो. त्यानंतर पुढे जाऊया. तर यानंतर आपण शाळांचा पसंतीक्रम याबाबत माहिती घेणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे शाळांचा पसंतीक्रम देत असताना आपण आपल्या सोयीप्रमाणे तसेच आपली जी सेवाज्येष्ठता आहे त्याचप्रमाणे आपण ज्या शाळा टाकणार आहोत त्या शाळेचं स्थान, त्या शाळेची डिमांड ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला आपल्या शाळेचं पसंतीक्रम देणे या ठिकाणी योग्य ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपण कुठल्या शाळा मागू शकतो, तर रिक्त जागा पाहत असताना करंट क्लिअर पोस्ट, आपली जे रिक्त पदांची यादीमध्ये करंट क्लिअर पोस्ट असं लिहिलेलं आहे. तसेच बदलीस पात्र शिक्षक आहेत त्यांच्याही शाळा आपण घेऊ शकतो. म्हणजे रिक्त जागा आणि बदली पात्र शिक्षक यांच्या शाळा आपण घेऊ शकतो. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा पसंतीक्रम देत आहोत तेव्हा UDAS कोड सुद्धा त्या शाळेचा पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, सेम नावाच्या शाळा असल्यानंतर आपण चुकून आपल्याला जी हवी आहे ती शाळा सोडून दुसरी शाळा घेण्याची शक्यता फार असते आणि अशा वेळी मग आपली गैरसोय होऊ शकते. म्हणून एकाच नावाच्या शाळा असल्यामुळे केवळ शाळेचं नाव न पाहता आपण UDAS कोडची सुद्धा खात्री करणं गरजेचं आहे. तसेच आपण पाहतो की काही शिक्षक जसे की मुख्याध्यापक असतील, पदवीधर असतील, गुजराती माध्यम, उर्दू माध्यम असेल, अशा शाळांना
30 शाळा उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. समजा 30 पेक्षा कमी शाळा उपलब्ध असतील तर त्यांना जेवढ्या उपलब्ध आहेत तेवढ्या शाळांचा पसंतीक्रम त्यांना द्यावा लागणार आहे. म्हणजे जेवढ्या उपलब्ध आहेत तेवढ्या शाळा त्यांना द्यायच्या आहेत. समजा 30 उपलब्ध असतील तर 30 द्यायच्या आहेत. 30 पेक्षा कमी असेल तर जेवढ्या असतील तेवढ्या द्यायच्या आहेत. आपण बदली पात्र आहोत आणि तरीसुद्धा आपण शाळांचा पसंतीक्रम दिला नाही, फॉर्म भरला नाही, तर आपण विस्थापित राऊंडमध्ये जाऊ शकतो. आणि अशा वेळी आपल्याला मग पुन्हा कदाचित सिस्टीमतर्फे शाळा ही दिली जाऊ शकते अवघड क्षेत्रातली. त्याच्यामुळे आपण फॉर्म भरणं ही गरजेचं आहे. तसेच आपण जे दिलेल्या 30 शाळा आहे त्याच्यातली एकही शाळा मिळाली नाही तर आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये पुन्हा जेवढ्या उपलब्ध असतील जिल्ह्यामध्ये त्या शाळांचा पसंतीक्रम आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे समजा आपण ज्या 30 शाळा आता आपण भरणार आहोत त्यातली समजा आपल्याला एकही शाळा जर मिळालीच नाही तर आपला समावेश हा विस्थापित राऊंडमध्ये होणार आहे. आणि तिथे मग परत एकदा आपल्याला फॉर्म भरण्याची संधी भेटेल. मात्र तेव्हा जितक्या शाळा शिल्लक असतील जेवढ्या त्यापैकीच शाळांचे पर्याय आपल्याला द्यावे लागणार आहेत. यानंतर आता आपण पाहणार आहोत तर 1 युनिट बाबत पाहणार आहोत. तर 1 युनिट हे कोणासाठी आहे तर जे दोघेही जिल्हा परिषद शिक्षक आहेत म्हणजे पती पत्नी हे दोघे जिल्हा परिषद शिक्षक असले पाहिजे. इतर विभागातले त्यांना अर्ज करता येणार नाही. 1 युनिटमध्ये म्हणजे जे ऑलरेडी 30 किलोमीटरच्या आत आहेत आणि ज्यांना संवर्ग 2 मधून फॉर्म भरता आला नसेल आणि जे आता बदली पात्र आहेत त्यांच्यासाठी ते 1 युनिटचा लाभ आपण पाहत आहोत. तर 1 युनिटमधून जे फॉर्म भरणार आहे त्याच्यापैकी जो कोणी सेवा ज्येष्ठता आहे त्यांनी आधी फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यांनी आधी फॉर्म भरावा. त्यानंतर त्या फॉर्म भरत असताना जोडीदाराचा शालार्थ ID सुद्धा त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. आणि मग त्याच्याद्वारे मग त्यांनी पसंतीक्रम द्यायचा आहे दोघांनी पण. आणि मग सिस्टीम काय करणार आहे त्यांनी जे पसंतीक्रम दिले त्या पसंतीक्रमापैकी ज्या शाळेमध्ये 2 जागा रिक्त आहेत तिथे पदस्थापना देण्याचा प्राधान्याने ते प्रयत्न करणार आहे. म्हणजे तिथेच मिळेल असं नाही पण तिथे मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. शक्यतो ज्या शाळांमध्ये 2 जागा रिक्त तिथे ते देणार. आणि जर समजा एकाही शाळेमध्ये असे 2 पदं रिक्त नाही आहेत किंवा 2 जागा उपलब्ध नाही झाल्या तर मग तेव्हा सिस्टीम त्यांच्या पसंतीक्रमानुसार जिथे रिक्त असेल त्या पद्धतीने सिस्टीम हे देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये असं वेगळं प्राधान्य वगैरे नाही आहे. मात्र जी सिनियरिटी आहे ती मात्र आपल्याला या ठिकाणी सेवा ज्येष्ठता शिक्षक आहे त्याची ती दुसऱ्याला जोडीदाराला मिळू शकते. हा एक त्याच्यामध्ये फायदा आहे. तर 1 युनिटबाबत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर अशा प्रकारे आपण हे बदली प्रक्रियेबाबत थोडीशी माहिती घेतलेली आहे. अजून काही डाऊट राहिले असतील, काही हे झालं असेल तर आपण विचारू शकता. धन्यवाद.